नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग क्लिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे। कसं असतं, रोजचंच रुटीन सेम असतं, फक्त थोडेफार चेंजेस त्याच्यामध्ये होत असतात। डिपेंड की आपल्याला संध्याकाळी काय काय कामं आहेत। जर आपला स्वयंपाक नसेल ना तर मग आपण एक्स्ट्रा कामं काढत असतो। तसंच काहीसं माझं झालेलं आहे आता की आज मला स्वयंपाक नाही, संध्याकाळी झालं असं की हे जेवणाला आले नाही, मग तो स्वयंपाक उरलेला आहे आणि निधीला काहीतरी भाजी पोळी नको आहे, काहीतरी वेगळं तिला खायचं आहे। त्याच्यामुळे मग दोघांसाठी होतं, एक्स्ट्राची एक पोळी आपली असतेच कारण घरामध्ये। तर मग आमच्या दोघांचं होतं, निधीला काहीतरी बनवून देऊ म्हटलं। तर म्हणून मग मी काय केलं, चहा साखरेचे डबे, तेलाची बरणी प्लास्टिकची, त्याच्यानंतर पिठाचे डबे, हे जे खाली होते थोडे थोडे, तर त्यातला एक्स्ट्रा जो सामान आहे तो मी काढून घेतला। म्हणजे जे थोडं थोडं होतं ते एका भांड्यात काढून घेतलं आणि म्हटलं हे सगळं क्लीन करून ठेवून देऊया, कारण असंही आता गुढीपाडवा जवळ येतो आहे, तर त्याची त्याच्या क्लिनिंगला सुरुवात तर करावीच लागणार। त्याच्यामुळे मग तो जो एक ट्रे असतो, जर तुम्ही माझे किचनचे व्हिडिओ बघितले असेल तर मी किचन ओटावर एक लाल रंगाचा ट्रे ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये चहा साखरेचे डबे, त्याच्यानंतर तेलाची बरणी, अजून मिठाची बरणी, हिंगाची छोटी डबी हे ठेवलेलं असतं। तर तो ट्रे पण म्हटलं स्वच्छ करून घेऊया। त्याला घेतल्यापासून मला वाटतं मी त्याला काहीतरी 2च वेळेस क्लीन केला, आता तिसऱ्यांदा क्लीन करणार होती त्याला। तर लागोहात मग मी पिठाचा डबाही रिकामा करून घेतलेला, कारण काय होऊन जातं, पिठाचा डबा जर आपण लगातार म्हणजे जेव्हा पीठ संपतं तेव्हा जर घासून घेतलं ना संपल्यानंतर, तर तो खराब दिसत नाही। कारण दैनंदिन जीवनात आपण कितीही काळजी घेतली तरी ओला हात किंवा पिठाचा हात त्या डब्याला लागतोच, त्याच्यामुळे ते चांगलं दिसत नाही। आणि जर आपण ते 2-3 महिन्यातनं एकदाच घासला तो पिठाचा डबा, तर ते जे डाग असतात ओल्या हाताचे किंवा पिठाच्या हाताचे, ते घट्ट होत जातात आणि मग नंतर आपल्याला घासायला त्रास होतो किंवा एक असा पॅक डाग बसतो जो निघतही नाही काही डब्यांवरचा। त्याच्यामुळे काळजी घ्यायची की होता होईल, कारण आपण ॲटलिस्ट 8 ते 10 दिवसाचं पीठ तर दळूनच ठेवतो। मग त्याच्यामुळे ते पीठ संपलं की हा जो पिठाचा डबा असतो ना, तो लागोहात असा क्लीन करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून हे सगळं जे आहे ते वरच्यावर क्लीन झालं की आपली ही मेहनत वाचते आणि ते दिसायलाही चांगलं दिसतं। तर भांडी चहा पाण्याचीच होती। मी असं पूर्ण घर वगैरे झाडणं वगैरे हे झाल्यानंतर मग माझी बाकीचे कामं उरकल्यानंतर डायरेक्ट किचनचंच क्लिनिंग दाखवते आहे। म्हटलं झाडू वगैरे मारून घेऊ। त्याच्यानंतर म्हटलं 2-4च भांडी आहेत, मग विचार केला आणि मग त्याच्यानुसार मग मी ही सगळी भांडी काढली। तेलाची बाटली पण मी जेव्हा जेव्हा तेल संपतं तेव्हा लगेच धुवून ठेवते। त्याचं कारण सेम की अति चिकट व्हायला नको, कारण जास्त साबणही लागतो, मेहनतही लागते, प्लस प्लास्टिकची बरणी असल्यामुळे त्याच्यावर स्क्रॅचेस पण पडतात जे अजिबात चांगले दिसत नाही। त्याच्यामुळे वरच्यावर जर ती बाटली आपण घासत राहिलो ना तर ती नवी कोरी पण दिसते आणि त्याच्यावरचा तेलकटपणाही वरच्यावर निघून जातो। तर माझ्याकडे तर ब्रश नाही आहे ही जी बॉटल घसण्याकरता, तर मी याच्या आधी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी ती तेलाची जी बरणी आहे ती कशी क्लीन करते, पण आताही तुम्हाला सांगेल। पण त्याच्या आधी जी बारीक सारीक भांडी होती, चहा साखरीच्या डबे, त्याच्यानंतर भाजीची कढई राहिलेली होती, म्हटलं दुपारी येतील पण हे आलेच नाही। ती भाजी मी तशीच ठेवली होती, कारण कसं गरम करून द्यायला बरं पडतं, तर आलेच नाही। मग मी ती भाजी काढून घेतली, म्हटलं चहाच्या भांड्यांबरोबर घासून घेऊ, आणि त्याच हिशोबाने ती कढई राहिलेली होती। इथे मी घरी बनवलेलं जे लिक्विड आहे ते मला खूप उपयोगात पडतं, तर ते लिक्विड घेतलं। एरवी फक्त तेच लिक्विड वापरते, पण आता कसं एक्स्ट्राची भांडी आहेत कधीतरी घासायची, तर त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा जे जेल आहे भांडे घासायचं ते मी टाकते आहे लिक्विड, म्हणजे भांड्यांचा चिकटपणा निघेल। आणि हेच भांडे घासायचं जे लिक्विड असतं, विम म्हणा किंवा दुसरं कुठलं भरपूर आता जिफ्फी वगैरे म्हणून निघालेत ते, तर ते ना असं याच्या बाटलीत टाकून ठेवले मी आधीच तेलाच्या, म्हणजे कसं तोवर ते सगळीकडे पसरे, इतर भांडे घासते तोपर्यंत, आणि मग नंतर ते सगळीकडे पसरल्यानंतर मला घासायला बरं पडेल, त्यातला तेलकटपणा निघेल। अजून पोळीला पीठ लावण्यासाठी वेगळा जो डबा मी केलेला आहे छोटा प्लास्टिकचा, की सगळं पीठ उष्ट व्हायला नको, खराब व्हायला नको, तर तो पण डबा मी वरच्यावर घासते। पोळींचा जो व्हिडिओ आहे त्याच्यात मी सगळी माहिती दिलेली आहे। आणि इथे सगळे भांडी घासून झाल्यानंतर आत्ता जे मेन तेलाचं आहे ते मी घासते आहे। तर आता बरणीचं जे तोंड आहे
ते खूप छोटं आहे, हात त्याच्यामध्ये जात नाही आणि ब्रश नाही आहे मी आधीच सांगितलं, त्याच्यामुळे ना घासणे टाकते, ऑलरेडी लिक्विड टाकलेलं आहे, मग त्यात घासणी टाकायची आणि एक सरोटा घेतलेला आहे किंवा तुम्ही चमचा पण घेऊ शकता लांब दांड्याचं, त्याचं जे हँडल आहे ते लांब असेल आणि ते त्याच्यात टाकायचं, प्रेस करायचं आणि घासून घ्यायचं. बस झाली आपली जी आतली बाजू असते ना तेलाच्या बरणीची, मस्त क्लीन होऊन जाते. आणि ती जी घासणी मी सांगितलेली होती, घासणीचा व्हिडिओला पण छान भरभरून प्रेम मिळालेलं आहे. बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथे जाऊन बघू शकतात तुम्ही. तर ही घासणी ना असं बरणी वगैरे किंवा ॲल्युमिनियमचे डबे घासायलासुद्धा खूप उपयोगी पडते. एक्स्ट्रा घासणी आणायची गरज पडत नाही आणि भांड्यांना पण स्क्रॅचेस पडत नाहीत. बारीक पडला तर पडला, जर आपण जास्त जोर लावू तर खराब तर होणारच आहे, पण खूप असं जे तारेच्या घासणीने पडतात ना तशा ह्या घासणीने डाग वगैरे पडत नाही. आणि ही भांडी आता घासण्याच्या संध्याकाळी किंवा रात्री घासण्यामागचं कारण काय असतं, तेलाची बरणी घ्या, पिठाचा डबा, चहा साखरेचे डबे, कारण संध्याकाळनंतर आपण पुन्हा चहा पिणार नसतो किंवा स्वयंपाकही आपण करणार नसतो, त्याच्यामुळे मी संध्याकाळी घासते आहे. जर आपण सकाळी घासलं ना तर ते सुकत नाही, तेलाची बरणी तर सुकतच नाही, तिला भरपूर वेळ लागतो आणि त्यात जर पाणी राहिलं तर मग ते तेलात गेलं की परत एकदा फोडणीला ते तडतडतं. त्याच्यामुळे रात्रभर घासून मस्त सुकू दिलं ना की सकाळी दुसऱ्या दिवशी सगळी भांडी एकदम छान चकचकीत सुकलेली असतात. दिवसभर उन्हातही ठेवू शकता तुम्ही, पण जर इन केस आपल्याकडे ऊन येत नसेल तर मग काय करायचं, मस्त संध्याकाळी घासून घ्यायचं. म्हणजे मी तरी हेच करते आधीपासून, की घासून घेते आणि रात्रभर मस्त सुकते. थोड्या वेळाने पाणी गेलं की ती भांडी सरळ करून ठेवते, म्हणजे आतलं जे पाणी असतं ते देखील सुकून जातं. आता उलटी करून ठेवली आहे, म्हणजे कसं त्यातलं जे पाणी आहे ते खाली पडून जाईल, सगळं निथरून जाईल आणि मग जे एक्स्ट्रा काही जे पाणी राहील ते सरळ करून ठेवल्यावर हवेने जाईल सुकून. त्याच्यामुळे आता सगळं आवरून झाल्यानंतर पुन्हा एकदा किचन ओटा पुसला, निधीला पाण्याची बॉटल भरून दिली. त्याच्यानंतर म्हटलं फ्रेश होऊ, कारण दिवाबत्तीची वेळ झालेली संध्याकाळची. सगळं आवरत आता खूप गरमही होतं आणि असं वाटतं की 10-10 मिनिटांनी चेहऱ्यावर पाणी मारावं, इतकी गरमी वाढलेली आहे सगळीकडे. ह्या भागात जास्त गरम होतं, जळगाव भुसावळ भागामध्ये. तर लागोहात मी या ठिकाणी हात तोंड वगैरे धुतले. दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी. नमस्कार सगळ्या मैत्रिणींना. तर आपण कितीही नाही म्हटलं, आता फायनली बोलते आहे मी तुमच्याशी. सगळं आवरलं, पूजा वगैरे केली, तुम्ही बघितलं संध्याकाळची दिवाबत्ती. मी आधी म्हटली की आज स्वयंपाक नाही म्हणून मी बाकीची वगैरे सगळी भांडी क्लीन करायला काढली होती, पण आता हे आल्यानंतर म्हटले मी जास्त नाही जेवणार आणि निधीला मी शिळं देऊ शकत नाही जास्त, कारण दुपारीच तिने चटणी पोळी खाल्ली, तिला मेथीची भाजी आवडत नाही. मी मेथीची भाजी बनवलेली होती, तर तिच्यासाठी पास्ता बनवते आहे. आणि आता म्हटलं आता माझ्यासाठी काय करावं, कारण ते भाजी पोळी त्यांच्यापर्यंत होऊन जाईल त्यांच्यापुरतं. तर म्हटलं की थोडंसं फ्राईड राईस करावा. राईस होताच फ्रीजमध्ये ठेवलेलं, तर त्याची तयारी इकडे करून घेतलेली आहे. आणि एवढी क्लिनिंग झाली, आता ते भांडी अजून तिथेच आहेत. आता सगळा पसारा निघणार आहे. मी म्हटलं दुसरं काम करू, आपण ठरवतो कधी कधी पण त्या गोष्टी होत नाहीत. आणि ठीक आहे, काही हरकत नाही, हे पण कामच आहे. आता पोटाला भूक लागली तर काय करणार, त्यांना भूक लागते तसं आपल्यालाही भूक लागलेली, म्हणून आता हे बनवते आणि मग बोलते तुमच्याशी. इकडे झालेला आहे मस्त असा फ्राईड राईस तयार. इकडे आहे निधीचा पास्ता आणि इकडे आहे दुपारी केलेली मूग डाळ घालून मस्त अशी मेथीची भाजी. आता जेवण करतो आणि मग बोलते. जेवण वगैरे झाल्यानंतर सगळं आवरल्याचं होतं. परत भांडे मी विचार केला होता की भांडे नाही निघणार, थोडेच निघतील, पण कसं असतं स्वयंपाक म्हटला थोडा जरी म्हटला तरी ते तेलाचे शिंतोडे गॅसवर उडतात, किचन ओटा खराब होतो आणि पुन्हा जसंचं तसं काम आपल्याला करावं लागतं. आम्ही 8च्या आधी जेवायचा प्रयत्न करतो आणि 8पर्यंत आवरलं गेलेलं असतं माझं सगळं. दिवाबत्ती झाली 7:30 पावणे 8ला. स्वयंपाक वगैरे उरकला की मी लागोहात जेवणाला बसते, कारण कसं 8च्या आधी जेवण कधी शरीरासाठी चांगलं असतं. त्याच्यामुळे आधी जे भांडे धुवून ठेवलेले होते त्यातले मी तेलाची बरणी वगैरे फ्रीजवर ठेवली सुकवायला आणि जो डबा होता तो खाली ठेवून दिलेला आहे. तो परत मी म्हटलं की तो लगेच सुकला तो, कारण आता गरमच इतकं होतं त्याच्यामुळे, उष्णता असल्यामुळे. आणि मग तो खाली ठेवल्यानंतर म्हटलं स्टँडमध्ये ठेवून देऊ.
गॅस आता परत पुसून घेते आहे. जास्त खराब नाही झालेला होता म्हणून मी पाणी टाकूनच पुसला, कारण सकाळी 2दा त्याला लिक्विड टाकून पुसलं गेलेलं होतं आणि सारखं लिक्विड टाकून पुसलं की कसं होतं, मला एक वाईट अनुभव आलेला आहे की सारखं जर स्ट्रॉंग लिक्विड टाकून आपण गॅस पुसतो तर झुरळ का येतं. मला हा प्रश्न आहे. बघू आता त्याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करते मी, कधी मिळेल असं. त्यामुळे आता मी म्हटलं सकाळी 2 वेळेस पुसला गेला लिक्विड टाकून, तर आत्ता फक्त पाणी टाकून पुसला, कारण एवढे काही शिंतोडे नव्हते, कारण फक्त फ्राईड राईस आणि पास्ता बनवलेला होता, बाकी मी काहीच नाही बनवलं त्याच्यामुळे. पण तरी पण सगळा किचन ओटा इथून तिथून पुसूनच घ्यावा लागतो. जर आपण थोडं जरी काही राहू दिलं ना तर ह्या दिवसाच्या मुंग्या तर होता. झुरळ तर नाही आहे सध्या, पण मुंग्या लगेच होतात. एकदम बारीक मुंग्या, मोठ्या नाही पण लाल रंगाच्या मुंग्या या दिवसाच्या निघतात, कारण जमिनीमध्ये उष्णता असते त्यामुळे त्या बाहेर आलेल्या असतात. तर इथे सगळं असं किचन मस्त क्लीन झालेलं आहे आणि असं किचन क्लीन केल्यानंतरच झोप येते. नाही तर किचन जर अस्तव्यस्त झालं ना शांत झोपही येत नाही. आणि सकाळी अस्तव्यस्त झालेलं किंवा मेसी किचन बघितलं की दिवसभर आपण मला तरी चिडचिड होते, म्हणजे मी ठेवतच नाही तसं कधी, पण मला नको वाटतं आणि आपण प्रसन्नही राहत नाही. तरी बघा इकडे मी लिक्विडची बॉटल ठेवलेली आहे सुकायला. हे भांडं मला उद्या एका कामासाठी न्यायचं आहे म्हणून मी त्याला परत वर काढलं आणि हे व्यवस्थित असं सुकू देते, कारण त्यात पाणी आहे अजून थोडंसं त्याच्यामुळे. आणि 2 दिवसाआधीच फ्रीज पुसलं होतं, परत ते खराब झालं. म्हटलं आता उद्या पुसून घेऊ. तर इथून तिथून सगळं किचन अगदी चकचक मस्त झालेलं आहे. आता निदू काय करते? माझी माऊ आता मला खूप मदत करायला लागलेली. मुली जशा मोठ्या होतात तशा खूप समजूतदार होत जातात. माझी कपड्यांची घडी तिला जसं जमेल तसं, आता कारण जवळजवळ 3-4 दिवसाचे कपडे एकदम आज धुतले गेले, त्याच्यानं खूप मोठा ढीग साचला आहे कपड्यांचा. सो आता तोच आवरते, ती मला मदत करते. इकडे तिने बघा हे मी येते तोवर तिने मला विचारलं मम्मी हे कपडे तू काय करणार आहे. म्हटलं घड्या करून नंतर ठेवेल, तू राहू दे. तोवर तिने हे टॉवेल छोटे छोटे नॅपकिन रुमाल ते घड्या करून ठेवते. गुणाची ग माझी बाळ. कपडे वगैरेंच्या घड्या केल्यानंतर ते कपाटात ठेवले आणि निधी पण दमलेली होती. ती म्हटली होती आता हात दुखते मम्मी मी झोपते. तर हे सगळं मी आवरलं थोड्या वेळाने. तर तिला म्हटलं आता पटकन झोपूया आपण, हा पसारा आवरून वगैरे. आणि एक चक्कर मी त्यानंतर किचनमध्ये मारलेला, काही चालू वगैरे आहे का पाणी पिण्यासाठी. 30 मिनिटानंतर पाणी पिते मी जेवणाच्या. आणि मग किचनचा लाईट ऑफ केला. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी आता इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काळजी घ्या. बाय बाय.